नमस्कार. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व रसिकांना आणि भारतीय नागरिकांना मी मनापासून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण जे साजरे करतो ते केवळ आणि केवळ भारतीय सैन्यातल्या सैनिकांनी केलेल्या बलिदानावरती आणि त्यांच्या पराक्रमावरतीच साजरे करत असतो. असंच उद्या 26 जानेवारी आहे, त्यानिमित्तानं भारतीय सैनिकांच्या बद्दलचं एक आदर आणि त्यांची प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी हे लेखन आपल्यासमोर सादर करतोय. अनुराधाताईंचा सैनिक. मी तिरंगा फडकवून येईन किंवा तिरंग्यात झाकूनच मला आणलं जाईल अशी प्रतिज्ञा सैन्यातील जवान करतात आणि युद्धभूमीवर आपले शौर्य दाखवतात. म्हणून सौ अनुराधा प्रभुदेसाई यांनी सैनिकांच्या जीवनावर आधारित सैनिक हे पुस्तक लिहिलं आहे. याच अनुराधाताईंना भारताचा सैनिक मावशी या नावानं ओळखतो. त्यांच्या सैनिक पुस्तकाचा वेध घेतला आहे निवेन आपटे यांनी. सैनिक पुस्तक वाचताना आपण अक्षरशः सैनिकांच्या सोबत वावरू लागतो. अनुराधाताईंनी अत्यंत सोप्या भाषेत हे सैनिक आपल्यापर्यंत आणले आहे. पुस्तकाचं शीर्षक आहे तुमच्या मुद्द्यासाठी आपला आज देणारा सैनिक. या पुस्तकात सैनिकी जीवनाचे अनेक प्रसंग आहेत. सीमेवर एक जवान चुकून तो भूसुरुंगावर पाय पडल्यामुळे जखमी होतो. अनुराधाताईंना ते कळतं. त्या काळजीपोटी त्याला फोन करतात तर समोर फोन उचलून तो म्हणतो, जय हिंद मावशी, मी अगदी फिट आहे. सुरुंगावर पाय पडल्यावर स्फोट झाला आणि माझा एक पाय माझ्या डोळ्यासमोर आकाशात तुटून उडाला. आणखी काही जखमा झाल्या आहेत पण मी फिट आहे. एक पाय गमावलेला जखमी जवान स्वतःला फिट म्हणवतो. ही कथा अनुराधाताई आपल्याला सांगतात आणि आपले डोळे अभिमानानं चमकतात आणि पाणावतातही. भारतीय सैन्य म्हणजे धैर्य आणि शौर्याचं प्रतीक. पण सिनेस्टारांच्या कथा जशा आपल्यापर्यंत पोचतात तशा या सैनिकांच्या कथा आपल्यापर्यंत पोचत नाही. आपण फक्त 15 ऑगस्टला त्यांची आठवण काढतो आणि नंतर विसरून जातो. अनुराधाताई बँकेत नोकरीला होत्या तेव्हा त्याही फक्त 15 ऑगस्टलाच सैन्याची आठवण करायच्या. एकदा त्या कारगिलला पर्यटक म्हणून गेल्या आणि त्या भेटीनं त्यांचं जीवनच बदललं. तिथं सैनिकांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या आणि अनुराधाताईंनी मनात ठरवून टाकलं की समाज आणि सैनिक यांच्यामध्ये जे अंतर आहे ते मी कमी करेन. त्यातून त्यांनी लक्ष फाउंडेशनची स्थापना केली आणि आज त्या भारतीय सैनिक सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम करतात. त्या स्वतः एकेका सैनिकाबद्दल बोलतात तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा 3 भाषांमधून त्या बोलतात. तसेच सैनिकांना भेटण्यासाठी, सैनिकांशी बोलण्यासाठी त्या पर्यटकांना लद्दाख, कारगिल इत्यादी ठिकाणी घेऊन जातात. सैनिकांच्या विधवा पत्नीला समाजातून पाठबळ मिळवून देतात. महत्त्वाचं म्हणजे सामान्य भारतीय सैनिकांच्या पाठीशी आहेत हे त्या सैनिकाला पटवून देतात. आपल्या भाषणातून त्या म्हणतात, आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत कारण तिथं बॉम्ब हल्ले होत नाही. शत्रूनं माइन्स पेरलेले नसतात आणि कोणीही आपल्यावर स्नायपरमधून गोळी घालत नाही. आणि आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं ते केवळ सैनिकांमुळे. आपल्याला फ्रीडम मिळाला आहे पण ते फ्री नाही. त्यासाठी -56 डिग्री तापमानात रात्रीच्या मिठ्ठ काळोखात सैनिक पहारा देत आहे. अनुराधाताई बोलू लागल्या की सैन्यातील अनेक किस्से सांगू लागतात. आधी आपल्याला लेफ्टनंट कर्नल गोयलचा फोटो दाखवतात. तो नाच करताना दिसतो तर दुसऱ्या फोटोमध्ये तो बुलेटवर दिसतो.
आणि या फोटोमागचं सत्य काही निराळच असतं. या 25 वर्षाच्या सैनिकाला श्रीनगरच्या भागात जाऊन अतिरेक्यांचा खात्मा करायचं काम दिलेलं असतं. तो तिथे जातो, पण अतिरेक्यांनी पेरलेल्या माईनवर त्याचा पाय पडतो आणि स्फोट होऊन त्याच्या पायाचे तुकडे होतात. त्याला वाचवायला दुसरा शीख सैनिक पुढे येतो, तेव्हा हा आज्ञा देतो, आगे मत आना नाही तो मैं कोर्ट मार्शल कर दूंगा. ही आज्ञा तो देतो कारण आणखी माईन्स दडवलेले असू शकतात आणि त्यात त्या शीख सैनिकाचा जीव जाऊ शकतो. पण तो शीख सैनिकही कमी नसतो. तो स्वतःचा फेटा काढतो आणि लेफ्टनंट कर्नल गोयलचा पाय बांधून त्याला दवाखान्यात घेऊन जातो. लक्षात ठेवा, शीख माणूस कधीही आपला फेटा उतरवत नाही, पण इथं त्यानं तो उतरवला आपल्या साथीदाराचा, एका निडर बहादराचा जीव वाचवण्यासाठी. लेफ्टनंट कर्नल गोयलचं स्वप्न होतं मुलाला फुटबॉल शिकवणं. पाय तुटल्यावर तो मुलाला फुटबॉल कसा शिकवणार? पण परिस्थितीला शरण जाईल तो सैनिक कसला? गोयलनं कृत्रिम पाय लावला आणि तो सैन्यात प्रशिक्षक बनला. धावू लागला, खेळू लागला, पोहू लागला आणि पॅराग्लायडिंगही केलं. त्यानं म्हटलंय, व्हेन पीपल डाउटेड अबाउट माय ॲबिलिटी टू वॉक आय डिसाइडेड टू फ्लाय. नागालँड हा भारताचा भाग आहे, पण तिथं भारतीय सैन्याचा इतका दुस्वास करत असत की इंडियन आर्मी हे नाव जरी काढलं तरी ठार मारायचे. सामान्य नागालँडकर भारताचा अविभाज्य भाग आहे हे मानायलाच तयार नव्हते. तरीही एक तरुण भारतीय सैन्यात भरती झाला. सोबत आणखी काही नागालँडच्या तरुणांना आणलं. पुढे हा मुलगा लद्दाखमध्ये युद्धात शहीद झाला. त्याला महावीर चक्र मिळालं. त्याचं हे सीमा नसलेलं काम अनुराधाताई अभिमानानं सांगतात तेव्हा आपला उर भरून आल्याशिवाय राहत नाही. पुढची कथा असते कॅप्टन मनोज पांडेची. कॅप्टन पांडे शहीद झाला. देशासाठी बलिदान देण्याआधी त्यानं म्हटलं, एखादं ध्येय इतकं उत्तुंग असतं की त्यात मिळालेलं अपयशही तितकंच उत्तुंग असतं. मनोज पांडे वयाच्या 23व्या वर्षी धारातीर्थी पडला. भारतीय सैनिकांच्या लढवय्या वृत्तीचं दर्शन घडवताना त्या 1971च्या संघर्षाचा आवर्जून उल्लेख करतात. अनेक सैनिकांनी आपलं बलिदान देऊन बांगलादेशची निर्मिती केली. सैनिकांनी एका देशाची निर्मिती केली अशी उदाहरणं फार दुर्मिळ आहेत. हे धैर्य आपल्या सैनिकांनी दाखवलं आहे आणि ही माहिती अनुराधाताईंच्यामुळे आपल्याला कळते. त्यांच्या तोंडून कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला याचा किस्सा ऐकताना सैनिकाचं मनोबल काय असतं त्याची प्रचिती येते. 1971च्या युद्धात INS खुकरी या बोटीवर महेंद्रनाथ हे कॅप्टन होते. पाकिस्तानच्या पाणबुडीनं या बोटीवर हल्ला केला होता. त्यामुळं बोटीचं बरंच नुकसान झालं. बोट बुडायला आली होती. म्हणून कॅप्टन महेंद्रनाथ यांनी बोटीमधील सेलरला दुसऱ्या बोटीवर नेलं. शेवटचा सेलर उरला. त्याला स्वतःचं लाईफ जॅकेट दिलं. सगळी बोट रिकामी झाल्यावर ते स्वतः डेकवर सिगरेट पीत शांत बसले आणि बुडणाऱ्या बोटीसोबत समुद्रात विलीन झाले. काही झालं तरी कॅप्टन बोट सोडू शकत नाही या सैनिकी परंपरेला ते जागले. भारतीय सैनिक आपलं कर्तव्य बजावताना स्वतःच्या प्राणापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजतात. कारगिलमध्ये युद्ध झालं तेव्हा पर्वतावर चढाई करणाऱ्या प्रत्येक सैनिकाला माहिती होतं की आपला वर जायचा मार्ग आहे, पण आपण पुन्हा खाली कधीही परत येणार नाही. तरीही ते वीर न डगमगता शत्रूवर तुटून पडले. यात कर्नल थापर यांचा मुलगाही होता. एकदा एका 26 जुलैला अनुराधाताई कारगिल येथे वीर जवानांच्या स्मृतीसाठी बनवलेल्या विजय स्तंभाजवळ उभ्या होत्या. तेव्हा तिथे कर्नल थापरही आले होते. आपल्या शहीद झालेल्या मुलाला सलामी द्यायला हा पिता तिथं आला होता आणि ताठपणे उभं राहून अनुराधाताईंना म्हणाला, बेटा, डोळ्यात अश्रू नाही आणायचे, माझ्या मुलाचं कौतुक करायचं. कॅप्टन थापा यांचं धैर्य पाहून आपणही नतमस्तक होतो. त्या धैर्यासमोर कारगिलचा हिमालयही थिटा वाटू लागतो.
आज कॅप्टन थापर आपल्या शहीद मुलानं लिहिलेल्या शेवटचं पत्र अभिमानानं वाचून दाखवतात. ज्या वयात मुलाला आशीर्वाद द्यायचे त्या वयात ते मुलाला सलामी देत आहेत. इथं पद्मा गोळेंची एक कविता अनुराताई म्हणून दाखवतात. बाळ चाललासे रणा, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझं करीते औक्षण. नाही, एकही हुंदका मुखावाटे काढणार नाही. मीच लावून ठेवली तुझ्या तलवारीस धार. सैनिकाचे पालक असे खंबीर असतात, मुलाच्या तलवारीला धार लावून देतात. तो रणातून कदाचित जिवंत येणार नाही हे माहीत असूनही अनुराधाताईंचं काम पाहून नेव्हीमधील सैनिकांनी त्यांना पाणबुडीमध्ये आमंत्रण दिलं होतं. ती पाणबुडी पाहून त्या थक्क झाल्या, कारण पाणबुडीत हालता येणार नाही एवढीशीच जागा होती. तरीही जिथं फक्त 10 जण उभे राहू शकतात तिथं 42 जण जातात. एकदा तर 56 जण गेले होते, आणि तेही 3 महिने. पाणबुडी पाण्यात जाते तेव्हा त्याचा जगाशी काहीही संपर्क राहत नाही. तरीही सैनिक आपलं कर्तव्य बजावत असतात. काम करून हे सामान्य माणसांना संदेश देत असतात की तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आजचा दिवस देत आहोत. हे सैनिक लढाई होते तेव्हा फक्त प्राणपणाला लावून नव्हे तर प्राण देऊन लढतात. ते रोज स्वतःचा स्वयंपाक स्वतः करतात. त्यांच्यातील काही डॉक्टर असतात जे आसपासच्या समाजाच्या आरोग्याची काळजी घेतात. बांधकाम तज्ज्ञ असतात, ते डोंगराळ भागात रस्ता पूल उभारतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते एलओसीवर उभे असतात. तरीही म्हणतात रोमॅन्सिंग एलओसी. सैनिकाचं हे कठोर जीवन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अनुराधाताई लक्ष्य या फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहे. त्यासाठी त्यांनी सैनिक हे पुस्तक लिहिलं आहे. त्याचा इंग्लिशमध्ये सोल्जर नावाने अनुवादही झाला आहे. हे पुस्तक त्यांनी सैनिकाच्या हस्ते प्रकाशित केले. सैनिक समाजाला समजला पाहिजे त्यासाठीची ही धडपड आहे. गेली 15 वर्ष अनुराधाताई ही धडपड करीत आहे. शिवाजी महाराजांची कवनं गाणारे जसे भाट आहेत ना, तशा त्या सैनिकांच्या भाट बनून काम करत आहेत. पण त्यांची इच्छा वेगळीच आहे. त्यांना असं वाटतं की सामान्य माणसाला सैनिक इतका समजावा की लक्ष्य फाउंडेशनचं काम बंद व्हावं. चला तर मग सैनिक समजावून घेऊ आणि अनुराधाताईंचं काम लवकरात लवकर पूर्ण करू. धन्यवाद.